यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने जोरदार धक्का दिलाय, कारण आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईहून गुजरातला नेण्यात आलंय। गुजरातमधील गांधीनगरमध्ये हे वित्तीय केंद्र हलवण्यात आलेलं आहे। गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये वित्तीय केंद्र असणार आहे, त्यामुळे राज्यातील लाखो लोकांचा रोजगार गुजरातला गेलाय। मुंबईतील बीकेसी मध्ये वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असल्याचा प्रस्ताव 2006 मध्ये मंजूर करण्यात आलेला होता। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। मात्र गांधीनगर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र बनावं यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे। गिफ्ट सिटी हा त्याचाच एक भाग आहे। आयएफएससीच्या मुख्यालयासाठी मुंबईतील बीकेसी मध्ये राखीव ठेवलेली जागा केंद्र सरकारने राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारला बुलेट ट्रेनसाठी देण्यात आल्याचं सांगितलेलं होतं। आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर मुंबईच्या संदर्भात जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न चाललाय, आपलं अपयश झाकण्याकरता छात्या बडवण्याचा हा कार्यक्रम आहे। 2007च्या फेब्रुवारीमध्ये मुंबईला आर्थिक सेवा केंद्र इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर सुरू करण्याच्या संदर्भातला पर्सी मिस्त्री कमिटीचा हाय पॉवर कमिटीचा रिपोर्ट हा केंद्र सरकारकडे सबमिट झाला। 2007 पासून 2014 पर्यंत कुठलीही कारवाई राज्य सरकारने व केंद्र सरकारने केली नाही। साधं एक पत्र देखील त्या संदर्भातला अर्ज देखील पाठवण्यात आला नाही। दरम्यानच्या काळात 2007 सालीच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी गांधीनगर अहमदाबाद या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गिफ्ट सिटीची घोषणा केली। त्याच्यावर कन्सल्टंट अपॉइंट केला। 2012 पर्यंत त्याची सगळी कारवाई पूर्ण केली, त्याचं काम सुरू केलं। 2014ला केंद्रात आणि राज्यात सरकार बदलल्यानंतर नवीन सरकारनं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे अर्ज केला आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर हे महाराष्ट्रात यावं, मुंबईला यावं अशी मागणी केली। 2015च्या दरम्यान केंद्र सरकारने SEZच्या कायद्यात बदल करून फायनान्शियल SEZला मान्यता देत भारतामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर उभारता येईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली। त्याच्या अंतर्गत गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचा प्रस्ताव दाखल केला। आपणही महाराष्ट्राचा मुंबईचा प्रस्ताव दाखल केला। गिफ्ट सिटीचा प्रस्ताव अत्यंत ॲडव्हान्स स्टेजला होता, त्यामुळे त्याला मान्यता मिळाली। आपल्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या प्रस्तावाला BKC मध्ये 50 एकर कंटिग्युअस जमीन नाही आहे, म्हणून तो प्रस्ताव परत पाठवण्यात आला। पुन्हा आपण 50 हेक्टर कंटिग्युअस जमीन ही त्या ठिकाणी दाखवून तो प्रस्ताव नव्याने सबमिट केला। अजूनही तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे आणि त्याला अजूनही केंद्र सरकारने अमान्य केलं नाही आहे। दरम्यानच्या काळामध्ये हा प्रश्न झाला की एक फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर असताना दुसरं देता येईल का, त्यावरही आपल्या सरकारने कशा प्रकारे ते देता येईल याचं पत्र हे केंद्र सरकारला सबमिट केलं। बुलेट ट्रेनचं मुख्य स्टेशन ज्यावेळेस BKCला घेण्याचा निर्णय झाला, त्यावेळी महाराष्ट्र सरकारने अट टाकली की त्या ठिकाणी आमचं फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर येणार असल्यामुळे या स्टेशनची इमारत फायनान्शियल सर्व्हिसेसच्या सेंटरच्या इमारतीशी इंटिग्रेट करावी। ते रेल्वेने मान्य करून तशा प्रकारचं डिझाईन त्याचं तयार करून घेतलं की ज्यामध्ये खाली रेल्वेचं स्टेशन अंडरग्राऊंड जाईल, बुलेट ट्रेनचं स्टेशन, आणि त्याच्यावर IFSCची इमारत तयार होईल। यालाही मान्यता त्या ठिकाणी केंद्र सरकारने दिली। आणि आता जो अहमदाबादमध्ये मुख्यालय करण्याचा निर्णय आहे, डिसेंबर 2019 रोजी संसदेने एक अथॉरिटीचा कायदा मंजूर केला, जी अथॉरिटी सर्व प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरला गव्हर्न करेल। आणि या कायद्याच्या अंतर्गत त्याचं मुख्यालय अर्थातच गिफ्ट सिटी ऑलरेडी फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर म्हणून 2016 पासून एस्टॅब्लिश्ड आहे, तिथे कामकाज चालू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं मुख्यालय झालं आहे। त्यामुळे हा काही आज झालेला निर्णय नाही आहे। या सगळ्या गोष्टी माहिती असताना स्वतःचं अपयश लपवण्याकरता आपण स्वतः एकही कवडीचं काम केलं नाही हे लपवण्याकरता आता अशा प्रकारे मोदीजींच्या सरकारवर त्या ठिकाणी ठिकरा फोडण्याचं काम चाललं आहे। माझी राज्य सरकारला आणि या सगळ्या नेते मंडळींना आत्ताही विनंती आहे की आपण आताही प्रयत्न करू शकता। अनेक देशांमध्ये 2 फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आहेत, भारतामध्येही ते होऊ शकतात, ते कॉम्प्लिमेंटरी होऊ शकतात, एकमेकाला सांभाळूनही ते चालू शकतात, कारण मुंबईमध्ये ही इकोसिस्टीम उपलब्ध आहे। पण असं न करता, कुठलाही प्रयत्न न करता
आपलं अपयश लपवण्याकरता दुसऱ्याच्या माती खापर फोडण्याचं हे काम तात्काळ बंद करावं अशी माझी नम्र विनंती आहे. तर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. केंद्र सरकारने IFSC आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गांधीनगरला हलवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्याचा निषेध करतो, कारण यापूर्वी मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आणि त्या ठिकाणी IFSCचं केंद्र असावं हा निर्णय यापूर्वी झालेला आहे. त्याकरता PKC या ठिकाणी जागा आरक्षित केलेली आहे आणि राज्य सरकारने यापूर्वीच महाराष्ट्र राज्य सरकारने यापूर्वीच त्या ठिकाणी ते केंद्र करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. आणि अशा वेळी केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गांधीनगरच्या प्रेमापोटी हा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. कारण मुंबई शहरातून संपूर्ण देशाला 40% कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं आणि साधारण ते 40% कराचं उत्पन्न जर पाहिलं तर 2.25 लाख कोटी उत्पन्न हे मुंबई शहरातून केंद्र सरकारच्या तिजोरीत मिळतं. आणि अशा वेळी असा हा निर्णय घेणं अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी आहे. जर केंद्र सरकारला खऱ्या अर्थाने गांधीनगरवर एवढंच प्रेम असेल तर गांधीनगरकडून 40% हा कर वसूल करायला पाहिजे. गांधीनगरच्या ज्या संस्था असतील किंवा गांधीनगरच्या कडून 2.25 लाख कोटीचा कर त्यांनी वसूल करून दाखवावं आणि अशा वेळीच हा निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे. परंतु केवळ मुंबई हे आर्थिक राजधानी आणि त्याचं महत्त्व कमी करण्याकरता केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे. या निर्णयाचा सर्व मुंबईकर निषेध करतील, महाराष्ट्रातील प्रत्येक जनताही निषेध करत आहे आणि अशा वेळी केंद्राला याची मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणून केंद्राने लवकरच हा निर्णय बदलावा अशी अपेक्षा आम्ही सगळेजण करतोय. आणि जर केंद्राने हा निर्णय बदलला नाही तर मुंबईकर हा 40% कर कधी देणार नाही आणि तो कर केंद्राने गांधीनगरमधून वसूल करावा. आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत. उदय, आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईहून गुजरातला पळवल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे आणि आता ते हलवण्यात सुद्धा आलेला आहे. या सगळ्यामध्ये आता कुठेतरी राजकारण सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगशील या सगळ्याबद्दल? अगदी बरोबर आहे संदीप. एकीकडे देश आणि राज्य कोविड-19शी लढा करते तर दुसरीकडे वेगळं राजकारण देखील दिसून येत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे काय नवीन सांगायला नको. सर्वाधिक कर उत्पन्न रूपाने केंद्र सरकारला आणि राज्याला देखील मुंबई शहर देत आहे. या आर्थिक शहरामध्ये देशातलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असावं अशी सगळ्यांचीच मागणी होती आणि सगळ्यांचा उद्योगपतींचा देखील त्याला एक प्रकारे मागणीच होती तशी की मुंबईमध्ये हे केंद्र असावं. मात्र ते केंद्र आता गुजरातच्या गांधीनगर शहरामध्ये जी गिफ्ट सिटी नवीन बनवण्यात आलेली आहे तिथे होणार आहे आणि ते गुजरातमध्ये गेल्यानंतर आता महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत ते विरोधकांवरती आरोप करतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवरती आरोप करत आहेत. असे एकमेकांवरती आरोप करून मुंबईचं जे स्थान आहे ते बळकट होणार आहे का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि जे उद्योगपती आहेत ते विचारतात. अगदी धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की आता आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेला आहे. भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.